अस्सलाम वालेकुम. हेलो गाइज, वेलकम टू माय चॅनल. इट्स रेशमाज ब्लॉग. तर कशी आहा तुम्ही सगळीजण? उम्मीद आहे सगळीजण बेस असाल, खैरियतशी असाल आणि पावसाचं मौसमचं एन्जॉय करत असाल. आहे ना. पास लागतं आहे त्यातल्या माणसा मग खुश आहात. जरा जरा लागतं आहे झिम 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 झिम, पण बेस वाटते, जरा थंडा वाटते. गावातला तर बेस वाटते का की गावात जरा बारिश होते. बॉम्बे साईडला नाही होते बारिश, तिथं तर काय गरमी कमी होईच नाही. आपल्या इकडं कोकणातला जरा थंड मौसम जाईलो आहे सुरुवातीला. पहिले सुरुवातीला मोप लागलो, त्याच्या बाद मग एकदमच पास कमी जाईल होतो, मोप गरमी होत होती. पण अल्लाची रहमत आता वापसशी सुरू झाली आहे, बारिश लागायला लागली आहे. तर त्यातल्यानं थोडं एन्जॉयमेंट करा, सगळ्यांनी मजा घ्या पावसाची. काय आजची आमची सुरुवात अशी झाली की कलचा आमचा थोडा काम बचलेला होता, जी के ब्लॉगला तुम्ही बघले मसाल. टाकीचं काम होता, ती आज सुबखेनं काम झाला. आणि ती काम झाल्याच्या बाद आज संडे पण होतो पोरा घरातला. ती काम बीम झाला, जेवण वगैरे झाला, जेवलो बिवलो. आज आमची गावठी मच्छी येली होती, भोयरेट. छोटी छोटी मच्छी येतात, ती मोठी नाही होती. ती आज आम्ही मच्छीचा सालन चावल मस्त मज्यातला खाल्लो. सांची चाय वगैरे झाली, त्याच्यामुळे ब्लॉग नाही घेतलो. आणि आज मला एक डिश बनवायची आहे, ती तुमच्या लोकांशी शेअर करीन. मी मग वर्षा पहिले बनवली होती, त्यावर मी मधी नाही बनवली होती. तर आज मी बनवता आहे, तुम्हाला पण दाखवत आहे थोडा मोठा मोठा. बघूया आजची माझी डिश सक्सेस होते की नाही होते, का की मग वर्षा पहिले बनवली होती. तर थोडा बहुत याद आहे, थोडा बहुत याद नाही आहे. तर आज आमच्या मम्मीने ती चीज धाडली नाही, त्याच्यातला ती तुम्हाला बघल्यावरती समजेल काय बनवणार आहे. ती मी थोडीशी बनवण्याची आता कोशिश करता आहे. तर चला आपण बनवूया आणि तुम्हाला त्यातलं दाखवत आहे मी काय चीज बनवत आहे ती. ठीक आहे. आणि मग ती बनल्याच्या बाद जेव्हा मी खान, तेव्हा मी तुम्हाला सांगेन की माझी डिश बेस्ट झाली आहे की नाही झाली. ती नेक्स्ट ब्लॉगला तुम्हाला बघायला मिळेल. तर गाईज चला आपण ती डिश बनवूया. गाईज हे बघा, ही पाना गावठी लोकांनी, जी गावठी माणसं आहात त्या लोकांनी बघल्यावर ओळखली नसतील. ही पानं आहात तेऱ्याची पानं. आमच्या गावातला बोलतात तेऱ्याची पानं. आता ह्या तेऱ्याच्या पानांनी ही पानं माझ्या मम्मीने धाडलीनात म्हणा. ह्या तेराच्या पाण्याने तेराची भाजी पण बनवतात आणि तेरा वडी पण बनवतात. तिलोरी जी तेलोरी बोलतो आपण लोक कोकणीतला ती. तर ही मी मग वर्षा अगोदर बनवली होती, ते आज मम्मीने आमच्या धाडलेन म्हणा. तर मी बोला चला आज याची तेलोरी बनवत आहे. तेलोरी असा काहीतरी बोलतात, नाही बोले. तर ती बनवत आहे. तर ही पानं आहात, ह्या पानाला बेस धुवली आहे मी आणि जरा निपलत ठेवली आहे. आणि आता ह्याची डेट आहात, ही डेटा मी आता काढीन. आता मी ही कोकणीतला ब्लॉग करताय, जर हिंदीतला पाहिजे तर हिंदीत पण मी बोलताय. इसे तेरे के पत्ते बोलते हैं और इसके भजिए बनाए जाते हैं. तो ये भजिए हम गांव में बनाते हैं, गांवटी भजिया इसे बोलते हैं. तो इसको पहले हम धो के अच्छे से सूखने रखेंगे, थोड़ा इसका पानी है वो निचोड़ेंगे. और इसके ऊपर जो लगने, इसके अंदर जो मटेरियल लगेगा वो है ये चने की दाल. ये चने की दाल जो है वो मैंने भिगा के रखी हूँ. ये देखिए, ये भीग गए हैं ऑलमोस्ट. अभी इसको हमें पीसना है. अब इसे पीसेंगे हम मिक्सी जार में. अब इसके अंदर जो जो चीज़ें डालनी है वो मैं आपको बताती हूँ. आता ह्यातला आपल्याला काय काय चीज़ जो टाकायच्या आहात तो मी तुम्हाला दाखवत आहे. ह्याला आपल्याला मिक्सरला वाटायचं आहे. तर चला आपण याचा बॅटर तयार करूया. सो गाईज हे बघा, ही जसं लसूण घेतला आहे मी, लसूण
आणि ही जशी हिरवी मिऱ्या घेतली आहे, तुमच्या तिखटच्या हिशोबाने घ्यायचं आहे वाट्याला. लसण और हरी मिरची, त्याच्यातला थोडासा जिरा टाका आणि ह्याला पहिले वाटून घेऊया. बघा इथं दरदरा वाटून घ्या, दरदरा पीस केले नाही, आता जास्ती पेस्ट नाही करायचा. आणि आता ही जी डाळ आहे ती डाळ आपण आता मिक्सरला वाटायची. ही पण आपल्याला एकदम पातळ असं वाटायचं नाही, असा दरदराच वाटायचा. थोडी थोडी डाळ टाकून छान असं वाटायचं. बघा असा दरदरायचा पिसले हा, त्याला पण या मसाल्यातूनच टाकायचा, मिक्स करायचा आपल्याला एकच सांगत सगळं. आणि ही बचलेली डाळ आहे ती पण अशीच वाटून घेत आहे मी. हे बघा आपला ही चण्याची डाळ वाटून आणि तो मसाला होतो हिरवा मिरी, लसूण आणि जिरा, ती एका संघात आपण मिक्स करूया. त्याच्यातला अजून थोडं चीज जातील, ते दाखवते तुम्हाला. तर ह्याच्या आतला मी आमचूर पावडर टाकताय. नाही, ह्याच्या जागेवर तुम्ही चिंचेचं पाणी पण टाकू शकता, पण मी आमचूर पावडर टाकताय. तर मी एक मोठी चम्मच भरून छान आमचूर पावडर टाकेन. तुम्हाला पाहिजे तर एक जशी मिरचीचं फुगत ठेवा आणि त्याचं पाणी यातला घेऊ शकता खटासाठी. आणि जाल जशी हळदी पावडर आणि लाल मिर्च पावडर, ही माझी होममेड लाल मिर्च पावडर आहे. मी मिऱ्या सुकवून शना ही करता, त्याला वाटता. तर पहिले आपण मिक्स करून बघूया किती कैसा होते, काय सराय होती. बस झाला, जास्ती तिखट नको आपल्याला. आता ह्याच्या आतला थोडासा नमक जाल, 1 चम्मच नमक, थोडासा अख्खा जीरा टाकता, का की मैं थोड़ा ना जीरा बेस्ट लागतो गर खावायला. आणि आता ह्याला आपण मिक्स करूया बेस. ही आपला मसालो तयार झालेलो आहे त्या पानाला लायाला. हे बघा आता ही बॅटर आहे ना, ही पानं आपण बेस फरक्याने साफ पुसून घ्यायची. याला पाणी नाही ठेवायचं. आणि ही थोडा थोडा घ्यायचं ना, हाताने असा फैलवायचा सगळ्यावर, पुऱ्या पानाला लायाचा पुरा. पान ऐसा उलटा ठेवायचा पहिला वाला. त्याच्यावरती दुसरा एक पान घ्यायचा, त्याला ऐसा सीधा ठेवायचा. डबल थोड़ा घ्यायचा बॅटर. त्यावर ऐसा तिसरा पान जी आहे ती ह्या साईडला टोक आहे, तर ह्याला ह्या साईडला टोक ठेवायचं.
हे उलटा ठेवायचा, उलटा पालटायचा, पान ठेवायचा. आणि 3 पानं झाली, ह्याच्यावरती अजून एक ठेवत आहे. 4 पानं. त्यावर एक पान ठेवत आहे. 5. तर ह्याला काय करायचं, आपण याचा बॅटर लावलं ना की हिकनशी थोडा फोल्ड करायचा, हिकनशी थोडा फोल्ड करायचा आणि हिकनशी आता असं रोल बनायचं, याचं एकदम टाईट रोल बनायचं. का की ह्याला आता स्टीम द्यायचं आहे आपल्याला. तर मी तुम्हाला दाखवते ते कैसा स्टीम द्यायचा. म्हणजे हिकनशी पण बॅटर बाहेर निघणार, हिकनशी पण. तर ही रोल बनल्याच्या बाद एक धागो घ्या आणि या धाग्याने ना याला टाईट असं बांधून घ्या, इथे कसा सुटणार नाही. आता ऐसाच आपण हे रोल ह्या पाण्याची बनवायची आणि पुढे दाखवतो. आपण तो रोल बनवत आहोत सर. एका टोपातला नसा पाणी ठेवायचा, त्यातला एक निंबू टाका अर्धा आणि त्या अशी चालन ठेवा. मी ऐसा करणार आहे. ह्याच्या जाग्यावर इडलीचं सांचो असतं त्यातला पण तुम्ही स्टीम करू शकता, किंवा त्यातला पण मोग जर बनायचं आहे तर सांगण्याच्या सांचत. ह्याला पाण्याला आवट येतं आपण तर रोल बनवूया. ओके, हे बघा याचा रोल मी तयार केला आहे. माझे 3 रोल तयार झालात. 3 4 पाना घ्यायचं ना. आता ह्या रोल आपण हात ना ह्या जाळणीतला ठेवायचं. आणि ह्याला बंद करून ना ह्याची स्टीम घ्यायची. जरा पकला जसं ह्यानी टूथपिननी चेक करायचा आजचा जे मटेरियल आहे ना ती शिजलाय की नाही शिजलाय, त्या ह्यानी मग ती कार्याचं मी दाखवते. मी शिजल्याच्या टाकते. बघा गाईज, कमीत 15 मिनटं जाईल हात स्टीम घेतल्याला. आता आपण खोलून छान बघूया. आणि एक अशी टूथपिक घेऊया, त्याला आजच्या आतला टच करून घ्यायचा. एकदम क्लिअर येते, म्हणजे ते चिकट नाही. बघा साफ आहे. आता गॅस बंद करायची आणि ह्याला सांभाळून एका ट्रेतला काढून घेऊया आपण. हे बघा याचा मी बाहेर काढून घेतला एका ट्रेतला. आता ह्याला ना थोडा थंडा होऊन द्यायचा. एकदम थंडा पण नाही, एकदम गरम पण नाही. रूम टेम्परेचरवरती यायला की ह्याचं बारीक स्लायसेस करायचं आणि त्याला
तेलात फ्राय करून शना आपण किनाशी पण खाऊ शकता. नाहीतर ही ऐसाच आपण फ्रीजला पण ठेवू शकता. ह्याचं स्लायसेस पण करून ठेवू शकता फ्रीजला, ही कंटेनरला भरून शना. नाहीतर ऐसोच अख्खो रोल पण आपण फ्रीजला ठेवू शकता. जेव्हा पाहिजे तेव्हा काढायचा, त्याला कट करून शना जसं आपण भज्या तलताव तसं किंवा मच्छी तलताव तसा थोडा तेलातला फ्राय करायचा आणि खायचा. मी फ्राय करीन तेव्हा मग मी तुम्हाला दाखवत आहे कसं फ्राय करायचं ती, आणि कट करीन ती पण दाखवीन. ठीक आहे. काही रूम टेम्परेचरवरती थंडा झाला आहे, तरी जो धागो पण बांधला होता तो सोडून टाकायचं. आणि ह्याचं आता स्लायसेस करायचं आपण. माशाल्लाह बघा बेल झाला आहे. बघा याचं स्लायसेस झाला, तर ह्याला आपण फ्राय पॅनला तेल टाकून शना फ्राय करायचं. कुरकुरीत मस्त खायला लागतील. ह्याला तुम्ही जेवणाशी पण खाऊ शकता, वैसाच पण सांची खाऊ शकता, टेस्टी असतात. ठीक आहे. सो गाईस बघा याचं स्लायसेस कापला आहे मी. आता आपण ह्याला फ्राय करूया. तरी बघा मी पॅन ठेवला आहे, ह्याच्यातला तेल टाकताय. खूप जास्ती नाही टाकायचा, ते गरम जाईला थोडा गरम होईन द्यायचा. हे बघा तेल गरम जाईला आहे, तर ह्याच्यातला आपण ही वडी टाकायची. आणि फ्राय करूया आपण. स्लो गॅस टेन्शन आहे, फ्राय करूया. काय आतनं शिजलेला आहे मटेरियल सगळा, खाली आपला कुरकुरीत होण्यासाठी आणि फ्राय करण्यासाठी तळायचं आहे आपल्याला. बाकी सगळा स्टीम झालेला आहे. आपली तेऱ्याची पाना, आतल्या जी चण्याच्या पीठ डालीची बॅटर बनवली होती, मस्त तलता. आता कलर पण मस्त येईल. आता जेव्हा खाऊ तेव्हा समजेल आपल्याला. पोरा येईल आज घरातला केलता हात, मजा चालली. आज संडे होतो ना, मजा करतात. फ्लेम फास्ट करूया गॅस. दाखवते फ्राय जायला. हे बघा फ्राय झाली आत, त्याला एका बासनात आपण काढूया. हे बघा मस्त फ्राय झाली आत कुरकुरीत. हे बघा मस्त फ्राय झाली आत कुरकुरीत. मी खान बघताय.
मस्त लिहा टेस्टी टेस्टी. हे बघा अनिसाला दिला आहे खायला. अनिसा खान बघ कैसा आहे, टेस्टी आहे. बेस बनलात, खाशील ना. चला माशाल्लाह बेस जाईल आहात, मेहनत वसूल. तर गाईस तुम्ही लोकांनी पण ऐसा बघा, बनवा, खावा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. ओके, अल्लाह हाफिज.